प्रिय केतन दादा, तुला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुला माझ्याबद्दलच्या फिलिंग्स सांगणार आहेत, जे मी करतेच आहे या वर्षात प्रत्येकासाठी. तर तुला तर माहीत आहेच की मी कायमच तुझ्याबद्दलच्या माझ्या फिलिंग्स तुला शेअर करत असते. तू माझा मोठा दादा आहेस, माझा मोठा भाऊ आहेस, एक खूपच रिस्पॉन्सिबल कॅरेक्टर आहेस ॲक्च्युली. तर मी तुला नेहमी सांगतच असते की मला तुझ्याबद्दल काय वाटतं, तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस आणि कसा आहेस. पण तरी देखील हा अजून एक माझा छोटासा प्रयत्न. तर केतन दादा, तू कायमच इतक्या संयमाने, इतक्या शांततेने वागतोस, तर मला ही गोष्ट तुझ्यातली प्रचंड आवडते. तू प्रत्येक गोष्ट किती केअरफुली हँडल करतोस हे मी बघत आले आत्तापर्यंत. आणि मला तर एक रिअलायझेशन देखील झालेलं आहे, जे मे बी प्रत्येक मुलीला होतं, की लग्नानंतर म्हणजे एका बहिणीचं लग्न होण्याच्या आधीचा तिचा भाऊ आणि तिचं लग्न झाल्यानंतरचा तिचा भाऊ, यामध्ये खरंच खूप फरक असतो, जो मी तुझ्यात देखील बघितला. लग्नाआधीचा तू, जो माझ्याशी म्हणजे तू नेहमीच असा लाजरा बोजराच आहेस, म्हणजे लाजरा बोजरा इन द सेन्स की तू इतका मोकळा होत नाहीस कधीच. तुला काय वाटतं, कसं वाटतं हे तू खरंच असं स्पष्टपणे सांगत नाहीस. पण एक लग्नानंतर मला नेहमी जाणवत आले की म्हणजे मला लग्नाआधी हे माहीत नव्हतं की तुला माझी किती काळजी आहे, मी तुझ्यासाठी किती स्पेशल आहे किंवा मी तुझ्यासाठी काय आहे हे मला खरंच माहीत नव्हतं म्हणजे माझं कधी तिकडे लक्षच गेलं नाही. तू माझा मोठा दादा आहे आणि तू तुझी सगळी कर्तव्य पार पडतोस एवढंच मला कळत होतं. पण लग्नानंतर मला ती काळजी, ते प्रेम तुझ्या डोळ्यात दिसलं, ते मला जाणवलं माझ्या लग्नाच्या दिवशी. इवन लग्न झाल्यानंतर देखील प्रत्येक वेळी ज्यावेळेस मी घरी येते, ज्यावेळेस तू इकडे येतोस, त्यावेळेस ही गोष्ट, ही काळजी मला प्रकर्षाने जाणवते आणि मला ते खूप भारी वाटतं, ते खूप छान वाटतं. म्हणजे आत्तासुद्धा मी इमोशनल झाली हे सगळं सांगताना, कारण म्हणजे तुझ्याबद्दल किती आणि काय बोलू मला खरंच आज शब्द सुचत नाही. पहिल्यांदा असं होतं, मी नेहमी इतकी बडबड करणारी, आज मला खरंच तुझ्याबद्दल नक्की काय बोलावं, कसं बोलावं हे सुचत नाही. तू माझ्या आयुष्याचा, आपल्या कुटुंबाच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेस. माझी आणि निखिलची तर कित्येक कामं तुझ्याशिवाय अजूनही होत नाही. चला केतन दादाला विचारूया, तो सांगेल काहीतरी, असं म्हणूनच आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. सो थँक्स फॉर बिंग देअर ऑलवेज. आणि मला तू करत असलेल्या, तू माझ्यासाठी केलेल्या कित्येक गोष्टींचा खूप अभिमान आहे. तुझ्या या खास दिनी मला तुला खूप साऱ्या शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आणि तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी अगदी लवकरच मिळणार आहेत, लवकरच मिळून ही माझी समर्थचरणी प्रार्थना आहे. तू नेहमीच सगळ्यांचं चांगलं चिंतलेलं आहे, त्यामुळे नेहमीच तुझ्या बाबतीत देखील चांगलंच होणार आहे अशी मला खात्री आहे. लव्ह यू सो मच ब्रदर. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय.